नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी आवाज उठवत अजंग तालुका मालेगाव येथील विद्यार्थी नाशिकपर्यंत पायी चालत पाण्या पावसात मोर्चा काढलाय. कळवण प्रकल्पाच्या ढिसाळ आणि अपूर्ण कामकाजामुळे त्रस्त झालेले स्वामी विवेकानंद एक्सलंट स्कूल अजंग तालुका मालेगाव जिल्ह्यात नाशिक येथील विद्यार्थ्यांनी सोमवारी नाशिक आयुक्त कार्यालयाकडे पायी मोर्चा काढून निषेध व्यक्त केलाय. या आंदोलनात शाळेतील अनेक विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यांनी हातात फलक घेत आमच्या हक्कासाठी लढा, शिक्षणावर अन्याय नको, आम्हाला शाळा बदलूनच पाहिजे असे नारे दिले. विद्यार्थ्यांनी व पालकांनी गेल्या 4 वर्षांपासून प्रशासनाकडे ठोस कारवाईची मागणी करत प्रकल्पातील गैरव्यवस्थेचा निषेध नोंदविला. विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे की कळवण प्रकल्पाचा लाभ विद्यार्थीपर्यंत पोहोचत नाहीये. पाणी टंचाई, शिक्षण सुविधांची कमतरता आणि प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. अनेक वेळा तक्रारी करूनही याकडे दुर्लक्ष करीत आहे. म्हणून त्यांनी थेट रस्त्यावर उतरून हा शांततेचा मोर्चा काढलाय. कळवण प्रकल्पांचे प्रकल्प अधिकारी अक्रोनी नरेश यांनी विद्यार्थी व पालक यांना विद्यार्थी आम्हाला शाळा बदलून द्यासाठी गेल्या 2 वर्षांपासून विद्यार्थी यांनी प्रांताधिकारी तथा प्रकल्पाधिकारी यांच्याकडे मागणी केली असताना सदर प्रकरणे आदिवासी विकास विभागाचे आयुक्त हे सोडवतील असे सांगितलंय. त्यानंतर 35 ते 40 विद्यार्थी यांनी भर पावसात नाशिककडे भर पावसात पायी मोर्चा काढलाय. त्यांच्यासोबत अजंग वडेल येथील विद्यार्थी व पालक त्या मोर्चात सहभागी झाले होते. सदर शाळेविषयी पालकांनी प्रकल्प कार्यालयात 4 वर्षांपूर्वी तक्रारी करून सुद्धा विद्यार्थ्यांना न्याय मिळाला नाहीये. नंतर दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भास्कर भगरे सर यांना शरद पवार गटाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष संतोष देशमुख यांनी व काँग्रेस पक्षाच्या महिला सदर विद्यार्थ्यांची माहिती दिल्यानंतर खासदार भास्कर भगरे सर यांनी त्वरित आठंबे येथे विद्यार्थी भेट देऊन कळवण प्रकल्प अधिकारी अक्रोनरी नरेश यांना सदर विद्यार्थ्यांची माहिती दिली. नंतर प्रांत अधिकारी तथा प्रकल्प अधिकारी अक्रोनरी नरेश यांनी आठंबे येथे येऊन विद्यार्थी व पालकांशी चर्चा केल्यानंतर साधारणतः 80 किलोमीटरची लहान चिमुकल्यांची पायपीट हे खासदार भगरे व प्रांत अधिकारी यांच्या मध्यस्थीने आज जरी थांबलेली आहे, उद्या 11 वाजता आदिवासी विकासच्या आयुक्त कार्यालयात खासदार भास्कर भगरे आयुक्त कार्यालयातील अधिकारी यांची एक बैठक होणार असून जोपर्यंत विद्यार्थ्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत मी स्वतः प्रकल्प कार्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या बरोबर राहणार असल्याचं मत खासदार भास्कर भगरे सर यांनी सांगितलंय. आपल्या बरोबर दिंडोरीचे खासदार आहेत श्री भास्करजी भगरे सर. सर, एकंदरीत तुम्ही आठंब्याला येऊन लहान लहान मुलांचा प्रवास वाचवला, काय सांगाल? काही नाही, आता ज्या वयामध्ये म्हणजे वय शिकण्याचं आहे आणि त्या वयामध्ये मुलांना आपल्या मागण्यांसाठी पायी मोर्चा काढावा लागतो हे मला माहीत झालं आणि म्हणून मी या ठिकाणी येऊन मुलांची किंवा पालकांची मनधरणी करून पायी जाऊ देऊ नका. तुमची जी समस्या आहे ही आदिवासी विकास विभागाकडून अजंग वडेल या ठिकाणी जी नामांकित शाळा चालवली जाते त्या शाळेमध्ये पहिलीपासून ही विद्यार्थी प्रवेश घेतला, शिक्षण घेत होती. परंतु त्या ठिकाणी ज्या पद्धतीने शैक्षणिक दर्जा असेल, आरोग्याच्या सुविधा असतील, राहण्याची सुविधा, जेवणाची सुविधा यामध्ये लक्ष दिलं जात नव्हतं. निकृष्ट प्रकारचं जेवण त्यांना दिलं जात होतं आणि त्यामुळे पालकांनी, विद्यार्थ्यांनी अनेक वेळा तक्रार ही प्रकल्प अधिकाऱ्यांकडे गेलेली होती आणि त्यांनी देखील चौकशी केली. परंतु शाळा बदलून देण्याचा जो निर्णय या जूनमध्ये त्यांना कबूल केला होता तो झाला नाही आणि म्हणून हे सगळे विद्यार्थी आज प्रकल्प कार्यालय कळवणी येथून पायी मोर्चा घेऊन नाशिकच्या ऑफिसला निघाले होते. परंतु या ठिकाणी मी स्वतः मला ही गोष्ट माहीत झाल्यानंतर किंवा सगळे सामाजिक कार्यकर्ते, त्याचबरोबर कळवण आदिवासी प्रकल्पाचे प्रमुख PO ए रमेश हे देखील या ठिकाणी उपस्थित झाले आणि सगळ्यांनी विनंती करून विद्यार्थ्यांना उद्या तुमची बैठक अप्पर आदिवासी आयुक्त यांच्या कार्यालयामध्ये घालून मी त्या पद्धतीने आदिवासी विकास मंत्री यांच्याशी बोलून हा प्रश्न ताबडतोब कसा सुटला जाईल या दृष्टीने प्रयत्न करणार आहे आणि मी विद्यार्थ्यांसोबत आहे. शेवटी यांचं शैक्षणिक नुकसान हे देशाच्या दृष्टीने न परवडणार आहे आणि म्हणून आपण ते सोडवण्यासाठी उद्या बैठक घेतोय आणि त्या बैठकीमध्ये नक्कीच मला वाटतं तोडगा निघेल. आज आजंगवाडी नामांकित शाळेच्या विद्यार्थ्यांच्या सोबत चर्चा केलेली आहे. त्यांच्या म्हणणं काय आहे, त्यांचं दुसऱ्या शाळेला समायोजन करायचं असं विनंती त्यांनी केलेली आहे. त्याबद्दल आपण वरिष्ठ कार्यालयाला पत्रव्यवहार केलेले आहोत आणि उद्या तेच विषयावर माननीय अपर आयुक्त आदिवासी विकास विभाग त्यांच्याकडे आपण चर्चा करणार आहोत समायोजन विषयावर. थँक्यू. मराठी न्यूजसाठी वृत्त संपादक शामराव सोनवणे, दिंडोरी.
अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.